कसे आहात सर्व? मजेत ना? मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये आपलं झालं 2.6 मधला फर्स्ट सम वर्ड प्रॉब्लेम. कसं वाटलं तुम्हाला? वर्ड प्रॉब्लेम अतिशय इझीच आहे, समजल्यानंतर सोपंच वाटणार. अजून कसं वाटणार आहे? बरोबर. थोडा वेळ लागला होता. सुरुवात करतो प्रॅक्टिस सेट 2.6 मॅथ्स 1 क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6. त्यातील सेकंड सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. प्रत्येक सम इथे वेगवेगळा आहे. प्रत्येक सम मध्ये काहीतरी थोडं वेगळं आहे. पण एकदा की तुम्हाला इक्वेशन भेटला की नंतर मग फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. सेकंड सम, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इज 244. फाइंड द नंबर्स. आता तुम्हाला इथे टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर सांगितलं. टू कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5. याला काय म्हणतात? क्रम म्हणजे क्रमागत. 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो, 3 नंतर 4 येतो. याला काय म्हणतात? कॉन्सिक्युटिव्ह. पण कॉन्सिक्युटिव्ह मध्ये पण शब्द काय वापरला आहे? इव्हन नंबर कुठून सुरू होतात? इव्हन नंबर सुरू होतात 2, 4, 6, 8 असे सुरू होतात. बरोबर. इव्हन नंबर्स मध्ये डिफरन्स कितीचा असतो? इव्हन नंबर्स मध्ये डिफरन्स असतो 2 चा. एवढं समजलंय? टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स म्हणजे काय? कॉन्सिक्युटिव्ह कशा नंतर क्रमागत. म्हणजे 2 नंतर 4 येतो, 4 नंतर 6 येतो, 6 नंतर 8 येतो, 8 नंतर 10 येतो. याला काय सांगतात? कॉन्सिक्युटिव्ह. याला काय म्हणतात? कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? क्रमागत. म्हणजे काय? क्रमागत. 1 नंतर 2 येतो तसं. टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर त्यांचं काय? टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबरची काय? सम म्हणजे काय? ऍडिशन. म्हणजे आता समजा एखादा नंबर असेल 2, एखादा नंबर असेल 4, त्यांची काय करायची? सम करायची आणि त्यांच्या स्क्वेअरची सम. याचा पण स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर, याची सम किती आहे? समजा 244. असं याचा अर्थ आहे. समजलं का नाही? आता मी थोडा वेळ घालवता तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता समजा आपल्याला टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म माहित नाही, टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स माहित नाही. म्हणून पहिला नंबर कोणता आपण घेतो? नेहमी कोणता घ्यायचा? एक्स. मी इथे लिहितो टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर. इव्हन नॅचरल नंबर्स मध्ये मी कितीचा डिफरन्स सांगितलाय? असतो 2 चा. बरोबर. आपल्याला माहित नाही, मग एक नंबर मी काय घेतला? एक्स. टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर. आपल्याला पहिला जो नंबर्स असतो तो माहित नाही, म्हणून मी काय घेतला? एक्स. आणि दुसरा नंबर काय येईल? अँड दुसरा नंबर काय येईल? मी इथे अँड व्यवस्थित लिहितो. एक्स. पहिला नंबर आला एक्स. आणि मग इव्हन नॅचरल नंबर मध्ये फरक कितीचा असतो? 2 चा. बरोबर. 2 चा डिफरन्स असतो. मग एक्स मध्ये किती मिळवायला लागतील? 2 ऍड करायला लागतील. मग दुसरा नंबर तेव्हा भेटेल. समजलं का नाही? म्हणजे आता समजा इथे 2 आहे, हे 4 आहे. मग हे 4 भेटले कसे? हा समजा एक्स आहे. हा म्हणजे हा समजा एक्स आहे. मग एक्स मध्ये किती मिळवल्यावर पुढचा नंबर भेटला? 2. म्हणजे आता समजा हे 2 आहे, तर 2 मध्ये किती मिळवल्यावर भेटले? 4. 2 मिळवल्यावर. मग आता समजा इथे 6 असते, मग 4 मध्ये किती मिळवल्यावर 6 भेटले असते? 2 मिळवल्यावर. मग तसं पहिला नंबर समजा एक्स आहे, तर एक्स मध्ये किती मिळवल्यावर 4 भेटतात? 2. तसे पहिला नंबर एक्स आहे, तर दुसरा नंबर त्या एक्स मध्ये 2 मिळवल्यावर भेटेल. त्याला सांगतात कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. मग आता समजा पहिला नंबर इथे कोणता आहे? एक्स. मग त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा असतो? इव्हन नॅचरल मध्ये 2 चा. इव्हन नॅचरल नंबर्स मध्ये 2 चा डिफरन्स असतो, म्हणून मी ऍड किती केल्या तिथे? 2. मग आता पुढे लक्ष द्या. आता काय? सम. आता ह्याची तो एक्स, याची आणि याची काय करायची? सम.
एक्स प्लस 2 याची काय केली मी सम केली बरोबर. सम कसली करायला सांगितले त्याची फक्त जे नंबर आहेत त्याची का नाही त्या नंबरच्या स्क्वेअरची म्हणजे याची पण आणि याची पण. एवढं समजलं तुम्हाला. याची पण स्क्वेअर करायचा आणि याचा पण स्क्वेअर किती आहे याचा आणि दोघांचा स्क्वेअर 244. या दोघांचा स्क्वेअर किती आहे 244 इथे दिलेलं आहे. या दोघांचा स्क्वेअर किती आला 244. आता समजलं एवढं. आता बघा हे आहे हा जो हे आहे तो कशाने सॉल्व्ह होईल a प्लस बी ने सॉल्व्ह होईल. मग हे पहिला मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो कसं सॉल्व्ह करतात. हा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला पहिली 5वी 6वी 7वी ला झालेला आहे. a प्लस बी स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर बरोबर. मग इथे काय x प्लस 2 पहिला फक्त मला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. x प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे a च्या ठिकाणी काय लिहायचं x b च्या ठिकाणी लिहायचे 2. मग x चा स्क्वेअर प्लस 2 इंटू x इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर असं झालं. a च्या ठिकाणी काय लिहिलं x b च्या ठिकाणी काय लिहिले 2 या b च्या ठिकाणी 2. मग याचा आन्सर आला x स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 इंटू 2 4 आणि हा x 4x प्लस 2 चा स्क्वेअर किती आला 4 म्हणजे x प्लस 2 स्क्वेअर सॉल्व्ह केलं तेव्हा आपल्याला काय भेटलं हे आन्सर भेटलं. हे आपल्याला आन्सर भेटलं. आता हे तुम्हाला मी फक्त समजण्यासाठी दाखवलं. हे एवढं आहे. हे कशासाठी दाखवलं तुम्हाला हे समजण्यासाठी दाखवलंय. हे तुम्हाला समजलं पाहिजे का हे इथे मी आन्सर हे कसं आलं त्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. या x प्लस 2 चा स्क्वेअर इथे किती आला तो मी कशासाठी दाखवलाय बरोबर. x प्लस 2 चा स्क्वेअर मी इथे का दाखवलाय ते लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट मी आन्सर लिहिलं असतं तर समजलं नसतं म्हणून मी हे सॉल्व्ह करून दाखवलंय. आता हा x स्क्वेअर आहे तसाच प्लस x प्लस 2 चा स्क्वेअर x प्लस 2 चा स्क्वेअर काय आपण सॉल्व्ह केला हे सॉल्व्ह केलं x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 244. एवढं समजलं. मी इथे काय लिहिलं हे जे आन्सर आलंय ते इथे लिहिलेलं आहे. एवढं समजलंय. मग आता x 1x स्क्वेअर प्लस 1x स्क्वेअर किती झाले 2x स्क्वेअर प्लस हे 4x प्लस हे 4 आणि हे प्लस 244 आहे या साईडला आले मायनस 244 झाले इज इक्वल टू 0. एवढं समजलंय. आता पुढे मी काय करतो हा 2x स्क्वेअर आहे तसाच लिहिला. हे 4x पण आहे ते तसेच लिहिले. आता हे सॉल्व्ह करतो. 4x हे 4 आहेत आणि हे मायनस 244 हे 4 प्लस मध्ये आहेत. काहीच साईन नसते म्हणजे हे काहीच साईन नाही म्हणजे काय असतं 4 मध्ये प्लस मायनस काय प्लस मायनस मायनस हे तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे. 244 मधून 4 गेले किती आन्सर आलं 240. मोठा भाऊ कोणता 244 त्याचं साईन दिलं किती आन्सर आलाय मायनस 240. मग इथे मी लिहितो मायनस 240 इज इक्वल टू 0. हे भेटले तुम्हाला इक्वेशन. आता तुम्ही सांगितलं सर इथून आता सॉल्व्ह केलं तर चालेल का नाही. इथे किती आहे 2 आहे बरोबर. आता या 2 ला 2 ने डिवाइड करायला गेली. इथे जो नंबर असतो त्याने सगळीकडे डिवाइड करायचं. मग आता मी इथे तुम्हाला पुढे दाखवतो. डिवाइड बोथ साइड डिवाइड बाय 2 लिहितो मी म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. डिवाइड बाय 2 कशाला याला. मग कसं होईल 2x स्क्वेअर बाय 2 प्लस 4x बाय 2 मायनस 240 बाय 2 इज इक्वल टू 0. एवढं समजलं. मग आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल. 2 2 जा 4 याने याला डिवाइड केलं किती आलं 12. म्हणजे आन्सर काय आलं x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला इक्वेशन भेटलेलं आहे.
आता याच्या पुढील स्टेप यूज करायची. काय पुढील स्टेप आहे? फॅक्टरायझेशन मेथडची. मग इथे किती आहे? इथे आहे 1. 1चा आणि 120चं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती येते? 120 येते. मग 120चे काय काढायचे? फॅक्टर काढायचे. तुम्हाला पुन्हा सांगतो, जर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड येत नसेल तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम येणार नाहीत. हे 2.6 सॉल्व्ह करायचे आधी तुम्हाला 2.2 येणं गरजेचं आहे. मग आता बघा, याचा इथे 1 असतो, इथे किती आहे? 120. या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आन्सर आलं? 120. मग आता काय करायचं? 12 फॅक्टर पाडायचे. 12 10 जा 120. मग 12 मधून 10 गेले, किती आन्सर आलं? 2 आलं. मग इथे 2 आन्सर पाहिजे होतं, 2 आन्सर आलं. हे असं लिहूनच ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील का कोणतं फॅक्टर यूज केल्यात. मग इथे x² प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. मग आता कॉमन काढायचं. इथे पण x आहे, इथे पण x आहे. मग किती आलं? x इथे पण आहे, इथे पण आहे, कॉमन काढला. इथूनचा x इथेच राहील 1. हा प्लस तसाच, हा x बाहेर गेला, इथे 12. नंतर हा मायनस. तर पुढे कसं? पुढे हा मायनस आहे तो लिहिला, हे 10 आहे ते लिहिलं, आणि हे जे इथे आहे तेच लिहून टाकायचं. मी मागच्या सम मध्ये सॉल्व्ह करतानाच तुम्हाला सांगितलेलं आहे. मग बघा बरं, सॉल्व्ह केल्यानंतर येते का? हा मायनस आहे तो इथे लिहिला. 10 × x 10x प्लस मायनस मायनस 10 × 12 120. आता पुढे काय करायचं? x प्लस 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. मग आन्सर काय आला? x इज इक्वल टू मायनस 10 सॉरी मायनस 12 किंवा x इज इक्वल टू 10. मग आन्सर किती आलं? x इज इक्वल टू 10 समजा घेतला. मग 2 कंजिक्युटिव्ह नॅचरल नंबर मध्ये x भेटला. x किती भेटला? 10. आणि x प्लस 2 म्हणजे काय? 10 प्लस 2 किती भेटले? 12. मग 2 कंजिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर. मग खाली लिहायचं, इथे मला जागा नाही म्हणून मी लिहिलेलं नाही. मग तुम्ही कसं लिहाल? 2 कंजिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर 10. इथे लिहायचं 10 अँड इथे लिहायचं 12 याच्या खाली. हे बघा इथे सॉल्व्ह करून दाखवलंय. 2 कंजिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर 10 अँड 12. बरोबर. इथे तुमचा जो सेकंड सम होता अतिशय इझी होता. याच्यामध्ये ज्या ज्या वर्डचा यूज करून आपण हे सॉल्व्ह केलंय ते तुम्हाला दाखवलंय. बरोबर. काय महत्वाचं असेल, कोणता फॉर्म्युला यूज केलाय वगैरे ते तुम्हाला सर्व दाखवलंय. प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. बरोबर. इथे तुमचा सेकंड सम जो 2.6 मधला सेकंड सम आहे तो इथे शिकवून झालेला आहे. बरोबर. याच्या पुढील जो सम आहे तो पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.